नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही निघालो आहोत पुण्याला. परत एकदा आपल्याला फुलांच्या डेकोरेशनची ऑर्डर आहे, त्यासाठी आपल्याला फुले आणायची आहेत. तर त्यासाठी आम्ही पुण्याला निघालो आहोत. तर पुण्याला नेहमीप्रमाणे आपला जो मुंबई बँगलोर हायवे आहे त्या हायवेनेच आपण पुण्याला जातो, कारण तोच मेन आणि चांगला रोड आहे, त्याने आपण पुण्याला जाऊ शकतो. तर शिरवळ खंडाळा करत आम्ही रस्त्याने जात असताना मध्ये जी रस्त्याची कामे होती, तर त्याच्यामध्ये विनाकारण जे रस्ते डांबराचे उकरलेले होते, त्यामुळे टू व्हीलर चालवताना इतका प्रॉब्लेम येत होता की लिटरली गाडी पूर्ण व्हायबल होत होती. तरीही त्या तशा रोडमधून आम्ही धुळीतून रस्त्यातून गाडी चालवत पुण्याला पोचलो होतो. तर आम्ही आज डायरेक्ट मार्केटला न जाता आज पुण्यामध्ये उरुळीमध्ये स्टे करणार होतो आणि तिथे स्टे करून सकाळी लवकर उठून मार्केटमधून फुलं घेऊन आम्ही गावी जाणार होतो, असा आमचा प्लॅन होता. आणि त्याच्या नियोजनानुसारच आम्ही जात होतो. तर जाताना आम्हाला जे जगदंब हॉटेल दिसलं की लिटरली तिथे नॉनव्हेज खाण्यासाठी लोकांची इतकी गर्दी असते की काही विचारूच नका. फायनली आम्ही पुण्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. डेकोरेशनच्या मटेरियलचं काही सामान आम्हाला लागणार आहे, ते घ्यायला आम्ही आलो आहे. तर डेकोरेशनसाठी जे आम्हाला साहित्य लागणार होतं ते आम्ही घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे 9 ते 10च्या दरम्यान आम्ही सकाळी मार्केटमध्ये गेलो. तर मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळी फुलं घ्यायची होती आणि त्यासाठी पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली आणि मार्केटमध्ये गेलो. तर सुरुवातीला आम्ही फुलांचे रेट वगैरे बघून त्यानंतरच फुलं खरेदी करतो आमच्या नेहमीप्रमाणे. तर यावेळेसही आम्ही तेच केलं. तर मित्रांनो, हे आहे मार्केट यार्ड. इथं फुलांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो आणि आपल्याला इथं प्रत्येक प्रकारची फुलं पाहायला मिळतील. प्लॅस्टिकची पिशवी घ्यावी लागते फुलांसाठी. फुलं जर घ्यायची असतील तर आपल्याला पिशवी पण लागणार. आणि फुलं बघा कशी सुंदर ताजी ताजी, झेंडू, शेवंती. मोठा बाजार भरतो हा फुलांचा. एवढं सामान माझ्या हातात सामान हे घेऊन आता फुलं घ्यायचे आपल्याला. काका, हो काका, गुलाब कसा आहे? 30 रुपये. हे खरी डेकोरेशनची इकडे पण आहे. यांना सगळ्यात जास्त मागणं आहे. झेंडू बिंडू वेगवेगळे, यांची ते नावं पण आपल्याला माहीत नाही काय नाव आहे त्यांची. हे एक नाव तेवढं माहिती आहे, जरबेरा. मित्रांनो, मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही कोणतीही फुलं डायरेक्ट खरेदी करत नाहीत. पहिल्यांदा संपूर्ण मार्केटमध्ये त्याचा रेट काढतो आणि त्यानंतर मग आपल्याला जिथली फुलं आवडतील आणि ज्यांचा रेटही माफक असेल अशी फुलं आम्ही विकत घेतो. तर अशी पद्धत आम्ही वापरतो की जेणेकरून आपला थोडा फायदाही होईल आणि आपल्याला चांगल्या दर्जाची फुलंही मिळतील. फिरत बसायला काय शर्या, आधी एवढं सामान आहे आपल्याकडे. अरे क्वालिटी बघ की, फुलं बघूनच कळते चांगली आहेत म्हणून. मॅडमला क्वालिटीवरती भरपूर हे क्वालिटी पाहिजे. क्वालिटीसाठी अख्खा बाजार तुला जरबेराच पाहिजे. तर काही लोकांना वाटत असेल की फुलं म्हणजे फक्त झेंडू, गुलाब. तर असं नाही आहे. आपल्या मार्केटमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं सगळी काही विकायला असतात आणि आपण विचारही करणार नाही त्या प्रकारची झाडाची पालं आणि फुलांचे प्रकार इतके प्रकारचे आहेत मार्केटमध्ये की जे डेकोरेशनसाठी वापरले जातात आणि त्याचं भलं मोठं मार्केट हे पुण्यामध्ये आहे. जर तुम्हालाही फुले वगैरे खरेदी करायची असतील आणि डेकोरेशनसाठी जे मटेरियल हवे असेल तर ते तुम्हाला पुण्यामध्येच योग्य दरामध्ये मिळू शकेल, कारण लोकलला कुठेही याचे रेट भयानक जास्त असतात आणि गुलाब वगैरे असतील त्याचे रेटही इथं खूप कमी असतात. त्यामुळे पुण्यातील मार्केट यार्डमधूनच जर आपल्याला फुले लागणार असतील तर आपण घेतली पाहिजेत. वाईट आहे तिकडे कितीला आहे? एक डाकळी घेऊन जातो. हां, घेऊन टाका.
बसतंय का पिशवी? ही सगळी फुलं आपल्याला अवेलेबल होतच नाहीत. छोटीशी फुलं आहेत एवढ्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो. आपल्या इकडे बघा. फुलं अवेलेबलच होत नाहीत. तर मला क्वालिटी द्यायची असेल तर आपल्याला कष्ट करावे नो मित्रांनो, बऱ्यापैकी फुलांची खरेदी करून झाल्यानंतर ती सगळी फुलं आम्ही पिशवीमध्ये घेऊन आम्ही नेहमी जिथे चहा पियाला जातो, चहा आणि बनमस्का त्या मार्केट यार्डच्या जवळच आहे, त्या प्लेसवरती जाऊन आम्ही थोडासा चहा आणि बनमस्क्यावरती ताव मारला आणि त्यानंतर घराच्या दिशेने निघून गेलो. तर जाताना आम्हाला पासवर्डमधून एक फ्लेक्स घ्यायचा होता. तो फ्लेक्सही आम्ही तिथे जाऊन डिझाईन तयार करून घेतले आणि तिथून तो फ्लेक्सही कलेक्ट केला. तर पुण्यावरून आल्यानंतर थोडा आम्ही आराम केला आणि त्यानंतर लगेचच आम्हाला डेकोरेशनसाठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही वेळ न घालवता डेकोरेशनसाठी गेलो. धन्यवाद.